ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी, दोरी दोरे चिरा कापे पडिला काचनी, दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी, तुका म्हणे कैचा, तुका म्हणे कैचा, बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी, विठाला पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, दुसरे चरणा संतासिया, दुसरे चरणा संतासिया, दुसरे चरणा संतासिया, पंचकृपादाने कटेचा विस्तार, पंचकृपादाने कटेचा विस्तार, पंचकृपादाने कटेचा विस्तार, कटेचा विस्तार, सद्गुरु नाथ तुका, सद्गुरु नाथ तुका, सद्गुरु नाथ तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्यापहा, संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, यावार करी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो, झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो, सेवे लागी
चरणा आहुरामी तुझ्या देवा यावरी न करा ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी तोची वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतवंदनीय महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा प्रयत्नवादाचं महत्व दृष्टांताच्या द्वारा प्रतिपादन करून देणारा अभंग आहे. विठाला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक प्रकारे प्रयत्नवादाचा महिमा आपल्या समोर मांडलेला आहे. याद्वारा काही आपल्या परिचित दृष्टांत देऊन महाराज अत्यंत महत्त्वाचा उपदेश या अभंगाच्या द्वारा आपल्या सर्वांना करत आहेत. अभंगावर विस्ताराने आपल्या प्राप्त वेळेमध्ये आपण चिंतन करणार आहोत. जगद्गुरु तुकाराम, ज्ञानोबराय, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरुदेव भगवान पांडुरंग परमात्मा, संताजी जगनाडे महाराज जशी काही कृपा माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यावर करतील त्यांच्या कृपेच्या आधारे मी या ठिकाणी या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. चालू असलेला आपला हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्रीच्या पर्व काळाचं औचित्य साधून गेल्या मागील 40 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत असताना यावर्षी 41व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आगंतुक पद्धतीने प्राप्त झालेली आहे. खरं तर ठरवून असतं त्याला काम म्हटलं जातं, अचानक लादलं जातं त्याला सेवा म्हणतात. विठाला म्हणून आजची खरी 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 सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि ही सेवा संपन्न करत असताना माझ्या डाव्या बाजूला, परंतु गायनाच्या बाबतीत उजव्या पद्धतीने असणारे, अगदी उजवे असणारे सर्व प्रकाश महाराज, सर्व महाराज मंडळी, उजव्या बाजूचे देखील जुने जाणते परिसरातील असणारे सर्व सुज्ञ गायनाचार्य मंडळी, माझे दोनही गुरुबंधू मृदुंगाचार्य महाराज मंडळी, उपस्थित असणारे आपण सर्व पुरुष वर्ग, लक्षणीय उपस्थिती असणाऱ्या माता भगिनी, आज या ठिकाणी आल्यानंतर काही माझ्या अंतकरणामध्ये भावना स्फुरल्या आणि इथे या मंडळाची बैठक मला गणपतदादांनी सांगितली की मागील काळामध्ये या सप्ताहाचं नियोजन गावातील असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या खांद्यावर घेतलं. काही काळानंतर खांदेपालट हा झाला पाहिजे. खांदेपालट योग्य वेळेला झाला की कार्य दीर्घकाळ टिकून राहतं. म्हणून गावातील असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा कारभार तरुणांकडे आला आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीने आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न केले पाहिजेत याविषयी ज्येष्ठांचा आदर्श घेऊन, त्यांचा मोलाचा सल्ला घेऊन तरुण मंडळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अगदी जोमाने या ठिकाणी या कार्यामध्ये सम्मिलित होत आहेत. तरुणांचा विशेष सहभाग या मंडळामध्ये आहे हे लक्षात आलं, म्हणून या अभंगाची योजना. विठाला अनेक ठिकाणी आम्ही कीर्तनाच्या निमित्ताने जातो. आमच्या समोर बसलेला जो काही श्रोता वर्ग असतो तो एका विशिष्ट वयाचा टप्पा ओलांडलेला असतो. संसाराचे चटके सहन केल्यानंतर संसारामध्ये काही राम नाही, इथे आल्याशिवाय काम नाही हे त्यांना चांगलं कळालेलं असतं. म्हणून अनुभवाने परमार्थाची गोडी त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली असते. अशी माणसं बहुधा समोर म्हणजे वयाने ज्येष्ठ असणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. ज्येष्ठांनी ऐकू नये का? ज्येष्ठांनी ऐकावं
आणि ज्येष्ठांचं सुद्धा ऐकावं. विठाला असे विंचूर गावातील या शनेश्वरांच्या पवित्र दरबारामध्ये संपन्न होणारे असे देखणे सप्ते हे कधी होतात असं जर कोणी विचारलं तर त्याकरता एक समीकरण जुळून येणं फार महत्वाचं आहे. कोणतं समीकरण? जुन्या जाणत्या लोकांनी कर्मटपणा टाकावा, थोडं लवचिक व्हावं, थोडं फ्लेक्झिबल व्हावं, थोडीशी तडजोड करावी, आहे त्याच्यात ॲडजस्ट करायला शिकावं. नाही हे असंच झालं पाहिजे अशी आढ्यता जुन्या जाणत्या लोकांनी ठेवू नये. म्हणजे काय? त्यांनी थोडा कर्मटपणा टाकावा आणि तरुणांनी उर्मटपणा टाकावा. मग कसा कार्यक्रम होईल? मग असा कार्यक्रम होतो. विठाला तरुणांनी सुद्धा ज्येष्ठांचा आदर राखला पाहिजे. ते सांगतायत त्यांची केस काय अशी उन्हानी पांढरी झालेली नाही. मग आपल्यापेक्षा अधिक पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. त्यांचा अनुभव चांगला आहे या क्षेत्रातला. मग ज्या क्षेत्रातला अनुभव ज्या व्यक्तींना चांगल्या प्रकारे आहे अशांचं अनुमोदन घ्यायचं, त्यांचा अनुभव विचारायचा आणि मग ते म्हणतील त्या पद्धतीने काम करायचं. म्हणजे मार्गदर्शन असावं ज्येष्ठांचं आणि कार्यवाही करावी तरुणांनी. आणि हे समीकरण इथे पाहायला मिळतंय. अशा प्रकारचं वातावरण. कारण माझे परममित्र अमोल महाराज भोत यांच्या माध्यमातून मला प्रशांत भाऊ सोनवणे यांचा फोन आला. इथे येईपर्यंत घरी नेऊन अगदी जावयाचा जितका आदर सत्कार करणार नाही त्याहीपेक्षा अधिक आदर देऊन मला लज्जा वाटावी इतका आदर सत्कार ज्यांच्या घरी झाला ते गणपत भाऊ नेवगे आणि त्यांचा सगळा परिवार. त्यांच्याशी काही चर्चा झाल्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज आमच्या ज्येष्ठांनी हे रोपटं लावलं, आता हे वटवृक्ष होऊ पाहतंय, पण याला खतपाणी घालत असताना तरुणांची विशेष उपस्थिती या ठिकाणी असते. म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, इथे व्यासपीठावर उभं राहिल्यावर मला वाटलं की हा अभंग निरूपणा करता घ्यावा. विठाला म्हणजे याआधी या अभंगावर निरूपण केलं नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण आज येताना मात्र माझ्या डोक्यामध्ये वेगळा अभंग नाही. तुम्ही जाणकार आहात, मला चेहरे पाहिलं लोक कळतात. कोण कोण कीर्तन वगैरे ऐकण्यामध्ये माहीर आहेत ही माणसं मला चेहरे पाहिले की कळतं, त्यांचे डोळे पाहिले की कळतं ते ऐकण्यामध्ये किती सुज्ञ आणि तज्ञ आहेत. विठाला भक्त समागमे सर्व भावे हा अभंग या ठिकाणी घ्यायचा होता. परंतु इथे आल्यानंतर मग वाटलं की नाही, आता तरुण जर आपल्या समोर आहेत तर तरुणांना विशेष उपयुक्त असणारा विचार जो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे त्या विचाराचा मागोवा आपल्याद्वारा घेता यावा. कारण वर्तमान काळामध्ये तरुणांची उदासीनता या धर्ममंडपामध्ये येताना दिसते. का? ते म्हणतात कीर्तन म्हणजे काय? स्टँड अप कॉमेडी म्हणजे नाही का? इथे उभं राहून काहीतरी विनोदी चुटकुले सांगायचे, माकडचाळे करायचे, काहीतरी सवंग अशा गोष्टी सांगायच्या, लोकांचा वेळेचा खानाखराबा करायचा म्हणजे कीर्तन आहे. म्हणजे अशा प्रकारचा दुराग्रह अनेक तरुणांना झालेला आहे. म्हणून गावात गेल्या गेल्या तरुणच दिसले नाही तर मी विचारतो, का हो तुमच्या गावातले तरुण कुठं गेले? ते म्हणतात महाराज काय करणार, आमचे तरुण संध्याकाळ झाले की धरून आणावे लागतात. विठाला पण इथले तरुण असे नाहीत. या सदरामध्ये मोडणारे इथले तरुण नाहीत. नाही तर बऱ्याच तरुणांना असं वाटतं कशाला कीर्तन प्रवचन वारी व्रतवैकल्य उपास तापास हे कशाला करायचं, कशाला परमार्थाची साधना करायची, कशाला स्वतःलाच नियम घालून घ्यायचे, कशाला माळ घालायची, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात. ते म्हणतात देवाने आपल्याला एकदाच जन्माला घातलेले त्यामुळे सगळं काही करायचं. अरे अरुण, इथला अरुण सोडू ना, इथे कोणी असेल तर, अरे अरुण आहेस तरुण तर घे मजा करून, जाशीन मरून तर टाकतीन पुरून. मजा करायची, डांगडिंग करायची, अय्याशी करायची, अशा प्रकारची निकृष्ट विचारसरणी असणारी जी तरुण मंडळी आहेत त्यांना तरुणाची खरी व्याख्या सांगू का? ज्यांना भवसागर तरुण जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती अंतकरणामध्ये आहे, मग ते वयाने जरी ज्येष्ठ असले तरी ते तरुणच आहेत. विठाला म्हणून इथे धर्ममंडपामध्ये बसलेले सगळे समान वयातले नाही, पण मला तुमच्या समोर समन्वयाचं बोलायचं आहे. म्हणजे अगदी सगळ्यांना उपयुक्त असा विचार असेल, हा विचार मला या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून मांडायचा आहे.
बऱ्याच बुद्धिजीवी लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की संतांनी काय किमया केली, काय क्रांती केली, काय बदल घडवला. ज्यांना संत वाङ्मयाचा अजिबात स्पर्श झालेला नाही, ज्यांनी कधी गाथा वाचली नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, नाथबाबांचं भागवत कधी वाचलं नाही, त्यांच्या अभंगाचं कधी पारायण केलं नाही, चिंतन केलं नाही, अशी असणारी माणसं, अशी असणारी सुशिक्षित, अशी असणारी शिकलेली, कंसात हुकलेली, म्हणजे मी असं का बोलतोय, 31 डिसेंबरला तुम्ही पहा, पार्ट्या करत असताना तरुणांनी व्यसनाच्या पार्ट्या कराव्या, यात विशेष काय, आता तरुण मुली सुद्धा व्यसनाधीन व्हायला लागल्यात. विठाला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आपण जर गेलात तर मुली सुद्धा आता वाम मार्गाला चाललेल्या आहेत. खेडेगावामध्ये आता जरा बरं वातावरण आहे अजून, म्हणजे हातामध्ये सिगरेट घ्यावी आणि धूर हवेमध्ये सोडावा, या बाबतीत अनेक तरुणांना प्रतिष्ठा वाटते, सन्मान वाटतो. त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं आम्ही फार मोठ्या स्टेटसवर पोहोचलेलो आहोत. म्हणून असे जे आहेत बुद्धिजीवी, केवळ फक्त काही पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत, काही जाड्या भरड्या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, अशा बऱ्याच असणाऱ्या बुद्धिजीवींना वाटतं संतांनी काय केलं. उलट लोकांचा महत्त्वाचा वेळ त्यांनी विनाकारण वायाला घालवला. एक बुद्धिजीवी होऊन गेले, ते म्हणायचे आता गाड्यांची जर व्यवस्था झालेली, एवढ्या गाड्या झालेल्या आहेत, तर मग आळंदीला प्रस्थान करावं, त्र्यंबकेश्वरला प्रस्थान करावं आणि 20-22 दिवस महिनाभर पायी पीठ करत करत पंढरपूरला का जावं. आहे ना व्यवस्था, जिथे गाडीने जाता येतं तिथे पायी जाण्याचं कारण काय आहे. एवढी माणसं जर रोजगार हमीला एकत्रित केली तर किती मोठं मनुष्यबळ उभं राहील. असं त्या, मी आता नाव नाही घेणार, ते नाही येत म्हणून नाव नाही घ्यायचं, एका समितीचे ते अध्यक्ष होते, त्यांचं म्हणणं असं होतं की का चालत जावं, का पायी पायी जावं इतक्या लांबपर्यंत, गाडीने जावं, सकाळी जावं, संध्याकाळी परत यावं आणि आपलं आहे ते काम करावं. आता मला तुम्ही सांगा, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाणार, उद्या सकाळी उठल्यानंतर काय तुम्ही गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे का. अहो इथे रोज लोक जीव जाईपर्यंत लोक कामच करतायत. काम काय नवीन आहे का, पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, अविश्रांत म्हणजे अविरत अखंडपणे इथे माणसं श्रमच करतायत, कष्टच करतायत. सायासाने काबाड कष्ट करून माणसं दिवस रात्र काही ना काहीतरी प्रयत्न चालूच आहेत. सायासे करीसी प्रपंच दिननिशी. ज्ञानोबरायांचं पहा निरीक्षण किती बारकाईचं आहे. ज्ञानोबराय म्हटले प्रपंच करणारी कुटुंब वत्सल माणसं प्रपंच करतात, पण कसा करतात, दिननिशी, म्हणजे फर्स्ट शिपला तर जातात पण नाईट शिपला पण जातात. विठाला म्हणजे अहोरात्र प्रपंचामध्ये आमचं खपणच चालू आहे, श्रम घेणंच चालू आहे. या सगळ्या असणाऱ्या कष्टातून थोडासा दिलासा मिळावा, थोडं रिलॅक्सनेस वाटावा, रिलीफ वाटावं, थोडं आरामदायक वाटावं, याकरता खऱ्या अर्थाने जेव्हा वारकरी वारीच्या वाटेने चालायला लागतो तेव्हा तो सगळं विसरतो. घरदार, कुटुंब, पद, प्रतिष्ठा, संपत्ती, बँकेतली FD सगळं विसरतो तो, त्याला काही लक्षात राहत नाही. मग तो त्या भजनानंदामध्ये दंग होऊन जातो. म्हणून वारीला गेल्यानंतर काय आनंद मिळतो ते घरी बसलेल्यांना सांगता येणार नाही. विठाला म्हणून संतांच्या काही ठराविक वचनांचा आधार घेऊन समग्र अध्ययन न करता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं संतांनी समाजाला काय केलं हो, अहो आळशी बनवलं, ऐदी बनवलं, ऐत खाऊ बनवलं, असेल माझा हरी देईल खाटल्यावरी. लोकांना काम करण्याकरता प्रवृत्त केलं नाही. मग ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते
ठेविले तैसेची राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. देव जसं ठेवेल तसं राहावं म्हणजे काही प्रयत्न करू असाच अर्थ होतो ना. नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राचा काही भाग ऐकल्यानंतर काही जण म्हणतात महाराजांनी काय केलं, काय व्यवसाय धंदा केला. वयाच्या 21व्या वर्षानंतर तर महाराजांनी सर्व संघाचा त्याग केला. भंडारा भामचंद्र डोंगरावर जाऊन नुसतं भजनच करत राहिली. त्यांनी कुठे काय केलं, म्हणजे ज्यांना अल्पज्ञान आहे महाराजांच्या चरित्राबद्दल, महाराजांच्या चरित्रातल्या काही प्रसंगांबद्दल, ते सहज दाखला देतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी महाराजांसमोर उभं राहिल्यानंतर कौटुंबिक असणाऱ्या प्रश्नाबद्दल व्यथा व्यक्त करायची आणि अडचणीचा पाढा वाचत असताना महाराज तिला दिलासा देत असताना म्हणायचे, नको चिंता करू वस्त्राया पोटाची. अवले ऐक ना, कशाला चिंता करते तू. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमोची पांडुरंग. चिंता करू नकोस, भगवंत चोच दिले त्याने चारा हा दिलेलाच आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये जे काही माणसाला मिळत असेल त्याला कारण सांगत असताना महाराज म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, कारे सोस करीसी वाया, भजमना पंढरी राया. प्रारब्धेची भरे पोट, पोट सुद्धा प्रारब्धानेच भरतं. महाराज म्हणतात म्हणून आम्ही कधीही बोभाट केला नाही. तुका करीना बोभाट. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. अन्न मान धन म्हणजे जे काही मिळतं ते सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्धाने जर हे सगळं मिळणार असेल तर मी वेगळा प्रयत्न करू तरी कशाला. विठाला एक छान उदाहरण वाचण्यात आलं होतं. विंचूर गावातला एक तरुण, खरं तर गाव अगदी श्रमजीवी गाव आहे, प्रयत्नवादी लोक आहेत इथले. कांदा व्यापार करणं, पिकवणं या सगळ्याच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याचा लासलगाव विंचूर परिसराचा भारतामध्ये नंबर आहे. परंतु याच गावातला एक तरुण आळशी आहे, खायचं, आराम करायचा, इकडे तिकडे उन्हाडक्या मारत फिरायचं. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, बाप मरून गेलेला आहे, आई कुठेतरी मोलमजुरी करते, धुण्या भांड्याची कामं करते आणि हा पठ्ठ्या मात्र निवांत दिवसच्या दिवस आरामामध्ये घालवायचा. गावातल्या एका सज्जन गृहस्थाला क्यू आली. 2 मोलाचे शब्द त्याला सांगावे, सल्ला द्यावा म्हणून ते व्यक्ती जवळ गेली. म्हणले, का रे बाळू, सकाळ संध्याकाळ पाहतो तू कुठेतरी टपरीवर असतो, मित्रांबरोबर गप्पा मारतो, कुठेतरी हॉटेलमध्ये बसलेला असतो, कुठेतरी चौकामध्ये इकडे तिकडे उन्हाडक्या करत फिरतो. अरे काहीतरी कर ना. तो म्हटला, काय करू. हे पहा, लासलगावमध्ये काहीतरी व्यापार धंदा करण्याकरता तुला वाव आहे. नाशिकला जा, लासलगावला जा, गावात राहा, फळं आण, काहीतरी विक, काहीतरी कर. तो म्हटला, मग काय होईल. मग काय होईल म्हणजे काय. तू जर काही पैसा गुंतवला आणि व्यापाराला सुरुवात केली तर तुला फायदा होईल. पहिला 1000मध्ये होईल, मग 1000चा फायदा 10,000वर जाईल. तो म्हटला, मग पुढे काय होईल. 10,000चा फायदा 50,000वर जाईल, मग पुढे काय होईल. 50,000चा फायदा लाखावर जाईल. हे व्यापारामध्ये इतक्या पटकन प्रगती होत नाही, त्याला वेळ जावा लागतो. पण याने प्रवृत्त व्हावं काहीतरी करण्याकरता, म्हणून ही व्यक्ती त्याला चेअरअप करत होती. म्हणजे काय, त्याला ऊर्जा देण्याचं काम करत होती. अरे मग तू लाखामध्ये खेळशील, मग पुढे काय. मग म्हटले, लाखाचे 5, 5चे 10, 10चे 50, 50चे कोटी, कोटीचा तू अब्जाधीश होशील. मग म्हटलं पुढे काय. अरे जेव्हा तू अब्जाधीश होशील ना, तेव्हा तुझ्या अवतीभोवती सगळे नोकर चाकर असतील. मग म्हटलं पुढे काय. नोकर चाकर जेव्हा तुझ्या हाताखाली असतील तेव्हा तू काहीच करायचं नाही, तू फक्त खायचं आणि आराम करायचा. तो म्हटला, एवढ्या प्रयत्नाने जर हे फळ असेल तर मी आज काय करतोय. विठाला यांना प्रकाश महाराज अल्पसंतुष्ट म्हणायचं. आहे त्या प्राप्त असणाऱ्या परिस्थितीवर बरेच अल्पसंतुष्ट असतात. म्हणून आपण आपल्या प्राप्त असणाऱ्या परिस्थितीवर संतुष्ट राहावं, हे तर संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. पण
जसं प्रारब्धाने आपल्या जीवनामध्ये जे मिळतं त्याचबरोबर त्याला जर प्रयत्नाची जोड असेल तर त्यापेक्षा अधिक मिळाल्याशिवाय राहत नाही. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिसे संपत्ती जात अपैसे घररी घे. ज्ञानोबरांनी फक्त भाग्यावर प्रारब्धावर नशिबावर जोर दिलेला नाहीये. मग काय सांगितलंय? भाग्य तर प्रबळ पाहिजेच, अनुकूल पाहिजेच, पण त्या भाग्याला उद्योगाची जोड पाहिजे, प्रयत्नाची प्रयासाची जोड पाहिजे. वर्तमान काळामध्ये जर आपण अवलोकन केलं तर बऱ्याच जणांकडे प्रयत्नवादाचा अभाव आहे आणि यशाची मात्र स्वप्न पाहतायत. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशा आळशी ऐदी ऐत खाऊ लोकांचं अवलोकन केलं. जरी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणत असले की आपल्याला जे मिळणार आहे ते प्रारब्धाने मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना उपदेश करत असताना अनेक अभंगांमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रारब्धवादाचं महत्त्व जरी सांगितलेलं असलं तरी केवळ फक्त प्रारब्धवादाचं महत्त्व नाही तर काही काही ठिकाणी महाराजांनी प्रयत्नाला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून महाराजांनी बारकाईने निरीक्षण केलं समाजाचं. समाज कोणत्या मार्गाने चाललेला आहे, लोकांची मानसिकता काय आहे, लोकांची आपल्या जीवनाकडून असणारी अपेक्षा तरी काय आहे. मग महाराजांच्या लक्षात आलं अपेक्षा तर फार मोठ्या आहेत, पण त्या अपेक्षेच्या पूर्ती करता लागणारे प्रयत्न मात्र कवडीचे नाही. म्हणजे मिळावं असं खूप वाटतं, भरपूर काही मिळावं अशी अपेक्षा आहे, पण ते मिळवण्याकरता केले जाणारे प्रयत्न ते आपणच करणार आहोत ना. म्हणजे प्रयत्नाला, सायासाला, प्रयासाला, कष्टाला ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये जगामध्ये. तुम्ही जर म्हणाल नाही मी कष्टाविना काहीतरी मिळवेल तर हे कदापि शक्य नाही. का? अरे पहा ना, त्या दगडाच्या ठिकाणी उगवलेलं एक झाड, त्या झाडाच्या मुळाचा विचार करा, ते अत्यंत नाजूक आहे. महाराज त्या झाडाचं उदाहरण सांगून आपल्याला प्रयत्नवादाचं महत्व सांगतात. अभंग ओले मूळ भेदी खडकाचे अंग, 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 ओले भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, नोहे काही ऐसे नाही अवघड, नोहे ऐसे काही नाही अवघड, नोहे ऐसे काही नाही अवघड, नोहे ऐसे काही नाही अवघड. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, ओले मूळ भेदी अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मुळभेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. महाराजांनी आपल्या परिचयाचं उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपण प्रत्येकाने हे उदाहरण डोळ्याने पाहिलेलं आहे. महाराज म्हणतात झाडाचं असणारं मूळ पहा. महाराजांची भाषा कशी आहे. महाराजांचे अभंग फक्त चरण वाचून समजत नाही,
त्याला शब्दावर भर द्यावा लागतो. महाराजांनी फक्त मूळभेदी खडकाचे अंग म्हटलेलं नाही. मग ओले शब्दाचा अर्थ काय आहे? ते मृदू आहे, ते नाजूक आहे, ते पाणीदार आहे, ते अत्यंत कोमल आणि सुकुमार आहे, अत्यंत कोमल आहे. म्हणजे त्या मुळाला जर आपण चिमटीमध्ये घेऊन कुस्करलं तरी सुद्धा त्याच्यातून पाणी बाहेर पडेल, इतकं ते कसं आहे? ओलं आहे. म्हणजे ओलं म्हणत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या मुळाच्या ठिकाणी असणारी कार्यक्षमता सांगायची आहे. म्हणजे काय? म्हणजे खडकाचं भेदन करावं याच्याकरता लागणारी कार्यक्षमता त्या मुळाच्या ठिकाणी नाही. कारण ते कसं आहे? ते नाजूक आहे ना, ते ओलं आहे, ते अत्यंत साधं, कुस्करलं तरी सुद्धा पाणी बाहेर पडेल इतकं साधं आहे. पण लक्षात घ्या त्या मुळाने सुद्धा प्रयत्नवादाचा स्वीकार केला. प्रयत्न ते करू लागलं, परिणामतः खडकाला सुद्धा त्याने काय केलेले? भेदन केलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या ठिकाणी सामर्थ्य नसलं, आपल्या ठिकाणी योग्यता नसली, पण जर आपण प्रयत्नाची कास धरली तर अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, अभ्यासासी सांग अभ्यासाच्या द्वारा, प्रयत्नाच्या द्वारा कार्य यथा सांग पार पडतं. महाराज काय म्हणतात? अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. कार्य हे सिद्धीस जावं याकरता कशाची कास धरणं गरजेचं आहे? अभ्यासाची. मग असाध्य जरी असलं तरी सायासाने साध्य होतं बरं का. असाध्य ते साध्य करीता सायास. प्राप्त होण्याचं कारण काय आहे? महाराज कारण सांगतात. अभ्यास हे काय आहे? कारण आहे. मग कितीही अशक्य गोष्टी असतात, एखादी न घडण्यासारखी बाब असू द्या, आपल्या क्षमतेचा विचार जर केला तर त्याही पेक्षा ते मिळवणं हे आपल्या दृष्टीने अशक्यप्राय वाटत असेल, पण महाराज म्हणतात तुम्ही एकदा चंग बांधला, एकदा मनाशी खुणगाड बांधली की मग असाध्य सुद्धा तुम्हाला साध्य करता येतं. पण याकरता काय गरजेचं आहे? अभ्यास आवश्यक आहे. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास या शब्दाचा सरळ सोपा अर्थ आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तेच काम परत परत सातत्याने पुन्हा पुन्हा करत राहणं आणि त्या कामाच्या द्वारा आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं, याला म्हणतात अभ्यास. विठाला मी बोललो की या अभंगाचं चिंतन हे सगळ्यांकरता उपयुक्त आहे.
मी जरी तरुणांची भलावण या ठिकाणी केली असली तरी वयोवृद्ध लोकांना सुद्धा, माता भगिनींना सुद्धा या अभंगाचं चिंतन अत्यंत आवश्यक आहे. कोणी म्हणेल महाराज आता आम्ही म्हातारे झालो ना, आता काय अभ्यास नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताना, समजा तुम्ही जर स्वयंपाक करता, बरोबर ना, मग स्वयंपाक करत असताना माझी भगिनी स्वयंपाक बनवते, पण नवऱ्याला एखादी ढाब्यावरची वस्तू आवडते आणि ती आपल्याला घरी बनवायची म्हटल्यावर तुम्ही काय करता? सर्च करता ना, तुमचं सर्च ऑपरेशन चालू होतं. काय करता मग तुम्ही यूट्यूबवर त्या पदार्थाचं, बरोबर ना, त्या पदार्थाचं नाव टाकता, मग मधुराज रेसिपी समोर येते. मग तो पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी आपण त्या यूट्यूबवर पाहतो आणि मग तो प्रयोग आपण घरी करतो. हे करणं म्हणजे काय? हे करणं म्हणजेच अभ्यास आहे ना. विठाला एका कुकरमध्ये 3 प्रकारचा भात बनवणं हा अभ्यास नाही बरं का. म्हणजे काहीतरी चविष्ट, नाविन्यपूर्ण, रुचकर, स्वादिष्ट असं बनवणं हे स्त्रीच्या दृष्टीने काय आहे? अभ्यासच आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, शेतीमध्ये काम करता, मग शेतीमध्ये कष्ट करत असताना जे उत्पन्न आपण घेतो, मग आपण काय करतो? ॲग्रोवन पेपर घेतो, बरोबर. मग त्याच्यावरचे लेख वाचतो. अमक्या अमक्या रोगावर कसली फवारणी केली म्हणजे तो रोग त्या असणाऱ्या पिकावरचा निघून जाईल. म्हणजे काही लोक न चुकता ॲग्रोवनचे लेख वाचतात. म्हणजे तो शेतकरी प्रगतशील होतो. म्हणजे कशामुळे होतो? पाटीलक्या करीत फिरतो म्हणून नाही होत. मग तो नियोजनाने काय करतो? शेती करतो, पूर्वनियोजन करतो, त्याचं सगळं नियोजन आराखडा तयार असतो. म्हणजे शेती व्यवसायामध्ये जर आपल्याला नावारूपाला यायचं असेल तर जसे नाविन्यपूर्ण प्रयोग आपण करतो, हे प्रयोग करणं म्हणजे काय? हे अभ्यासच आहे ना. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, आता आमचं घ्या, आम्ही कीर्तन करतो. कीर्तन केल्यानंतर आपण नवनवीन अभंग घ्यावे आणि तेच चिंतन मांडावं. म्हणजे पाटी बदली पण एसटी तीच. विठाला मला वाटतं नाशिक, चांदवड या परिसरामध्ये प्रकाश महाराज माझं 3ऱ्यांदा कीर्तन आहे. काळूबाबा तिथे ऐकलं, परसूल या ठिकाणी महाराज वाटतं का एकसारखे पण. म्हणजे कीर्तनकाराने समोर जात असताना श्रोत्यांची तृप्ती व्हावी याकरता काहीतरी अभ्यासपूर्ण ग्रंथातलं चिंतन करून मांडलं पाहिजे, ना की फक्त टिपणाचे 4 कागद पाठांतर करून. विठाला आणि तसं जर केलं हे चांगलं असतं तर तुकोबराय म्हटलेच नसते पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. म्हणून बरेच जण घरातून निघताना नुसते ग्रंथ पाहतात. असं नाही, ते उचकले पाहिजेत. काहींनी कैक पिढ्यापासून अजूनही ज्ञानेश्वरीवरचं कापड काढलेलं नाही. अजूनही घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा धुळखात पडलेली. आम्हाला गौरवाने सांगतात आमचे आजोबा पंजोबा वारकरी होते आणि त्यांचे सगळे ग्रंथ घराच्या कोपऱ्यात कुठेतरी पडलेले असतात. त्या ग्रंथांचं चिंतन करणं, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात ना त्या क्षेत्रामध्ये सखोल अध्ययन करणं, अभ्यास करणं म्हणजेच काय? प्रयत्नवाद आहे. तो प्रयत्नवाद म्हणजे काय? सातत्याने पुन्हा पुन्हा परत 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 तेच करत राहणं, या तेच करण्याच्या प्रक्रियेला अभ्यास म्हटलेलं आहे. विठाला आणि मग एकदा अभ्यासाची कास धरली, आपण अभ्यासाला लागलो, मग या जगामध्ये आपल्या करता मला हे जमत नाही, मला हे जमणार नाही, माझ्याच्याने हे होणार नाही, अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह जीवनात शिल्लकच राहत नाही. अभंगाचं 2य चरण. नोह्याचे काही नाही अभंग, नोह्याचे काही नाही अभंग, हो नोहेचे काही नाही अवघड, नोहेचे काही नाही अवघड, नोह्याचे काही नाही अभंग, नोह्याचे काही नाही अभंग, हो नोहेचे
ऐसे काही नाही अवघड. हे अवघड नाहीये, याच्याकरता त्यांनी अभ्यास केलाय. विठाला गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, हे असं जमण्याकरता घासावी लागते. म्हणजे संप्रदायामध्ये त्यांनी इतके वर्ष केलेली सेवा, म्हणून त्यांचा सुमधुर आवाज आपल्याही कानाला गोड वाटतो, हे की नाही. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी. महाराज म्हणतात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठिकाणी असणारा नाही शब्द पुसून टाकत नाही, म्हणजे जोपर्यंत तुम्ही नाही शब्द बाजूला ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सगळं अवघड आहे. एकदा नाही शब्द बाजूला सारला, जीवनातला नाही संपून टाकला, की महाराज म्हणतात मग जगात काहीच अवघड नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. जगामध्ये अनेक समस्या आहेत, पण समस्येवर उपाय नाही अशी जगात एकही समस्या नाही. विठाला आव्हानं आहेत ना, समस्या आहेत, अडचणी आहेत, आव्हानं आहेत, पण या सगळ्या समस्यांवर उपाय सुद्धा आहेत ना. आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण नाही, आपलं सगळं कसं जागेवरच पाहिजे, आईतच पाहिजे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये तरुणांमध्ये संयम पाहायला मिळत नाही. वर्तमान काळामध्ये थोडं काही मनाविरुद्ध झालं की लगेच आत्महत्येकडे माणसं का प्रवृत्त होतात? वेळ नाही ना, थोडं थांबलं पाहिजे ना. हो, ये भी दिन जाएगे ना, हे पण दिवस जातील. कोणते दिवस बसून राहतात? कोणतेच जगातले दिवस बसून राहत नाही ना. चांगले दिवस राहत नाही कायम, आणि दुःखाचे सुद्धा राहत नाही. माणसाने थोडा स्वतःवर संयम ठेवला पाहिजे. माणसं पॅशनेबल असली पाहिजेत आणि पेशन्स सुद्धा असले पाहिजेत. विठाला लोकांकडे पॅशन सुद्धा राहिले नाही आणि पेशन्स तर अजिबात राहिला नाही. मी पाहतो, आम्ही पाहतो, अनुभव घेतो, पटकन लगेच माणसं चिडायला लागली. हो, ही जुनी लोक पहा ना, जीवनामध्ये किती उन्हाळे पावसाळे पाहिले, किती प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव घेतला. 72चा दुष्काळ पाहिलेली मंडळी आहेत तुम्ही सगळी. आज जर पाहिलं वर्तमान स्थितीमध्ये, तर इतकी प्रगती झालेली आहे की या प्रगतीचं केव्हा 40-50 वर्षापूर्वी स्वप्नही आपल्याला पडलं नसेल. का पडलं होतं? मोबाईल प्रत्येकाच्या हातात येईल, इतकं मोठं असणारं जग पण मोबाईलवर एका मिनिटात जवळ येईल, हे काही वाटत नव्हतं. साधन सामुग्रींची असणारी उपलब्धता जर पाहिली तर अत्यंत थोड्या पद्धतीची होती. पण आहे त्या परिस्थितीमध्ये मिळतं जुळतं करून कसं घ्यायचं आणि जीवनामध्ये आनंद कसा घ्यायचा, मला वाटतं तरुणांनी इथे बसलेल्या सर्व ज्येष्ठ लोकांकडून विचारून घ्यावा. काही मनासारखं अंगभर कपडे नसायचे, खाण्याकरता गोडधोड नसायचं. आमच्या ताटामध्ये एका वेळा जेवताना 3-3 स्वीट आयटम. खीर म्हणू नका महाराज, बर्फी म्हणू नका, गुलाबजाम म्हणू नका. म्हणजे आजचा हा मेनू होता, मला हे सांगायचं. विठाला म्हणजे कधीतरी वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला या लोकांना गोडधोड खायला मिळायचं. आता गोड खाण्याचा वीट आलेला आहे. मला सांगायचं काय, एवढं जर अनुकूल जीवन आपलं झालं असताना तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतील, तरी चेहरा आपला कधी पडलेला असेल, कधी जणू काही सगळ्या जगाची चिंता आपल्यावरच आहे, असे चेहरे करून बसतात वो लोक. आम्ही म्हणतो अहो थोडा हसा ना. ते म्हटले महाराज आता हसणं विसरलोय आम्ही, आता आसू जवळ आलेले आहेत, आता हसू दूर गेलेले आहे. विठाला म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे मिळवायचं आहे, आपण एक टार्गेट ठरवलेलं असेल की एवढ्या वेळेपर्यंत हे मिळालं पाहिजे. नाही मिळालं म्हणजे थांबायचं का? नाही ना. स्पर्धा अजून संपलेली नाही का? कारण अजून मी जिंकलेलो नाही. विठाला ही वाक्य बऱ्याचदा आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये वाचायला मिळतात. व्हॉट्सॲपमुळे महाराज लोक इतके इदवान झालेले आहेत, विद्वान नाही इदवान, इतके इदवान लोक झाले आहेत, काय सांगायचं. रोज सकाळी उठलं की असे काही मेसेज पाठवतात की असं वाटतं जगातल्या तत्ववेत्यांच्या यादीमध्ये आता यांचाही नंबर लागणार. लक्षात ठेवा, प्रयत्न करत राहिलं पाहिजे ना. आपण प्रयत्न जर केले तर आपल्या जीवनामध्ये कधीतरी गंतव्य प्राप्तव्य आपलं ध्येय आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार.
आपण प्रयत्नच केला नाही आणि आपण अगदी मांडी घालून निवांत बसून राहिलो तर कसं होईल हो? नाही ना, हे कदापि हे शक्य नाहीये. एक गोष्ट ऐकली होती फार मार्मिक. एक राजा होता. आता तो मृत्यूपंथाला लागला. काही काळानंतर तो आता मरणार असं त्याला कळालं. मग त्याने विचार केला की आता आपण आपल्या काय करावं, संपत्तीचं वाटप करून टाकावं, म्हणजे संपत्तीचा वारसदार ठरवावा. संपत्तीची विभागणी करत असताना मुख्य वारसदार कोण असावा, माझ्यानंतर राजा कोण असावा, त्या राजाची नियुक्ती आपण जिवंतपणी करावी असा विचार त्या राजाने केला. आणि मग त्याने आपल्या तीनही मुलांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, हे पहा बाळांनो, उद्या तुमच्यापैकी राजा कोण होणार त्याची एक परीक्षा मला घ्यायची आहे. त्या परीक्षेमध्ये तुमच्यापैकी जे कोणी उत्तीर्ण होतील ते कोण होणार, आपल्या या नगरीचे, या संपत्तीचे खरे वारसदार राजा होणार. मुलं म्हटले, चालेल बाबा, पण परीक्षा काय असणार आहे सांगतो. म्हटले, आपला हा जो राजमहाल आहे ना, इतका विस्तीर्ण आणि मोठा आहे. या राजमहालामध्ये तुम्हाला तिघांनाही कोंडणार, बंदिस्त करणार. सगळे झरोके, खिडक्या, दरवाजे, सगळे काही मार्ग बंद करून टाकणार. तुमच्या तिघांपैकी सूर्य मावळण्याच्या आधी जो कोणी महालातून बाहेर पडेल तो कोण असेल, या नगरीचा उद्याचा राजा असेल. तिघांनी परीक्षा मान्य केली. दुसरा दिवस उजडला. तिघांना आतमध्ये बंद केलं. सगळे दारं, खिडक्या, सगळं काही बंद करून टाकलेलं आहे. तिघही आतमध्ये आहेत. ऐकताय ना तुम्ही? लक्ष आहे का दादा? तिघही आतमध्ये बंदिस्त आहेत. आणि बंदिस्त असताना पहिला जो होता तो थोडा आळशी, आईत खाऊ होता. त्याला काय, आता एवढी तुम्ही इस्टेटच एवढी कमवून ठेवताय मुलांकरता, ते कामच कसे करतील? त्यांना माहिती आहे माझ्या बापाने खूप कमवून ठेवले, नाही का? आयत्या पिठावर गोट्या मारायच्या. आपण संस्कार आणि शिक्षण देण्याऐवजी आपण संपत्ती त्यांच्याकरता कमवून ठेवतो. मग काय होतं, ते संपत्तीचे वारसदार होतात आणि आपल्या मग लक्षात आलं तुम्ही, आपल्या हातातला मग आपण बसतो रडत. म्हणजे ज्या वयामध्ये त्यांना संस्कार द्यायचे तेव्हा दिले नाही. त्यामुळे हा आळशी आयदी होता, आईत खाऊ होता. हा म्हटला, कुठं परीक्षा देतान, कुठं राजा होता. राजा झाल्यावर काही कमी व्याप आहे का? सगळ्यांची गारहाणं ऐकान. सगळे कोणी सांगितलं हे सगळं? आपलं एवढं सगळं आहे, काही ना काहीतरी मिळेलच आपल्या वाटेला. काय करू मग? आता काय नाही, छानपैकी जेवण करू आणि आराम करू, विश्रांती करू. त्या पहिल्या आळशी मुलाने हे ठरवलं. दुसरा आहे ना, दुसरा तो त्याच्यापेक्षा जरा थोडा बरा होता. बरा म्हणजे कसा? तो थोडा विचारी होता. काही लोक फार विचारी असतात बरं का. त्यांचे विचार फक्त ऐकूनच घ्यायचे. ते फक्त विचारच सांगतात, विचारासारखी कृती करत नाही. उत्तम विचार आहेत आणि त्या विचाराला कृतीची जोड नसेल तर ते विचार अर्थशून्य ठरतात. विठ्ठला दुसरा एक दृष्टांत आठवला म्हणून त्याच्यात सांगतो एक. आता आमच्या नारायणगावला रविवारचा बाजार असतो. एक जण नारायणगावला बाजार करण्याकरता आला, एसटी स्टँडला आला, कसा तरी गर्दीतून आत चढला आणि चढल्यानंतर तो घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर बायकोजवळ पिशव्या दिल्या. नारायणगाव म्हटलं, हसायला लागले तुम्ही? अहो, ती पंढरी जरी त्याची असली तरी वेगळा इतिहास आहे नारायणगावला. इकडे या परत दृष्टांताकडे. तर तो घरी गेला, पिशव्या बायकोच्या हातात दिल्या. पार थकलेला होता आणि तो म्हणायला लागला, अगं एवढी गर्दी होती, काय सांगू, एसटी स्टँडला एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती. कसं तरी मी कसा बसा त्या एसटीमध्ये चढलो आणि चढल्यानंतर भाग्याने मला सीट मिळाली. आणि नंतर काही वेळाने एक म्हातारे आजोबा चढले, त्यांच्या हातामध्ये 2 पिशव्या, अंग थरथर कापते, लटलट लटलट करत करत कसे तरी ते तिथं आले, माझ्या बाजूला उभे राहिले. गर्दी म्हणावी तर तोबा गर्दी झालेली होती, त्यांना बसण्याकरता सीटच नव्हती. मला त्यांची खूप दया आली. मग बायको म्हटली, मग तुम्ही काय केलं? काय करणार? त्यांची एवढी दया आली की शेवटी मी डोळे बंद केले आणि झोपून घेतलं. तुमच्या लक्षात आलं का काय करायला पाहिजे होतं? बाबाबद्दल दया आली हो, त्यांच्याबद्दल दया आली, करुण भाव निर्माण झाला, त्यांची ती स्थिती पाहावे ना. मग या महाभागाने काय करायला पाहिजे होतं? उठायला पाहिजे होतं ना, त्या आजोबांना सीट द्यायला पाहिजे होती. नाही, विचार फार चांगले आहेत पण कृती काहीच नाही ना, मग त्याला सुद्धा काही महत्व नाही. दुसरा जो मुलगा आहे ना, तो असाच विचारवंत, तो विचारच करत बसला. बरेच विचारी माणसं पाहतो बरं का, ते त्यांचं आयुष्यात विचार करण्यात जातं. हे करू का ते करू, ते करू का ते करू. म्हणजे त्यांच्याकडे कौशल्य असतं, त्यांची क्षमता असते. आपण सहज म्हणतो, अहो ती व्यक्ती ना
खूप सुपिरियर डोक्याची हो. एकदम ब्रिलियंट. हा, डोकं म्हणजे डोकं. पण एका दगडावर कधीच हात ठेवला नाही, एक कधीच त्यांनी केलं नाही, म्हणून ते यशस्वीच झाले नाही. म्हणून मला असं वाटतं महाराज, खूप ज्ञान असण्यापेक्षा एकाच विषयाचं पण सखोल ज्ञान पाहिजे. विठाला दुसरा नुसता विचार करत बसला, हे करू का ते करू, म्हणजे काय? म्हणजे एखादा दरवाजा उघडा असेल का नाही, उठू का पलंगावरून, थोडं चालू का, शोध घेऊ का, कुठे एखादी खिडकी असेल का, कुठे एखादा गुप्त मार्ग असेल का, असेल का, नुसता विचार करतोय. पण त्याने काही जागा सोडली नाही. एकाने झोपून घेतलं, एक नुसता विचार करत बसला. पण तिसरा जो मुलगा होता ना, तो विचारी होता आणि त्याच्या विचाराला कृतीची जोडही होती. तो काय विचार करत होता? वडिलांनी परीक्षा घ्यायचं ठरवलेले, ज्या अर्थी परीक्षा घ्यायचं ठरवले तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहेच ना काही ना काहीतरी, फक्त आपल्याला उत्तर शोधायचे. आणि प्रश्न असा आहे की सायंकाळी सूर्यास्ताला जायच्या आधी जो या महालातून बाहेर पडेल तो कोण असेल? उद्याचा राजा असेल. आपण प्रयत्न करू, कुठेतरी असा मार्ग असेल की तो आपल्या नजरेतून दुर्लक्षित राहिला, आपण तो पाहू शकलो नाही, असेल ना कोणता तरी मार्ग असेल. आपल्याकडे वेळ आहे सायंकाळपर्यंतची, आता आपण वेळ घालवता कामा नये, आता आपण प्रयत्नाला लागलं पाहिजे. त्याने प्रयत्न सुरू केला. अनेक दरवाजे, आता ते राजाचा महाल म्हटल्यावर त्याला किती दरवाजे, प्रत्येक दरवाजाला जाऊन तो धडका मारत होता, खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होता, झरोके पाहत होता, कुठे गुप्त दरवाजा आहे का पाहत होता. आणि पाहता 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 तो मुख्य दरवाजाजवळ आला आणि त्या दरवाजाला त्याने अलगद धक्का मारला, तर मुख्य दरवाजाच उघडा होता. विठाला तसं आपल्याकरता सुद्धा दरवाजा उघडा आहे. आपण काय केलं पाहिजे? आपण चालत त्या दरवाजापर्यंत जायला पाहिजे, तिथे जाऊन धक्का मारला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून महाराज म्हणतात, या जगामध्ये नाही न होण्यासारखं अशक्यप्राय असं काहीही नाही, नाही का? फक्त तुम्ही काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजेत. अथचित्तम समाधातुम न शक्नोषी मयी स्थिरम अभ्यास योगेन ततो मामेच्छाप्तुम धनंजय. ज्ञानोबा म्हणतात, अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. दुष्कर म्हणजे अप्राप्त, न करण्यासारखं, न होण्यासारखं या जगात काहीच नाही. पण त्याकरता अभ्यास म्हणजेच प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता आपल्याला प्रयत्नवादाचं महत्त्व कळावं याकरता महाराजांनी पहिलं आपल्या परिचित उदाहरण दिलं. महाराजांना असं वाटलं केवळ फक्त प्रयत्न करून चालणार नाही, त्या प्रयत्नामध्ये सातत्य असणं गरजेचे. कोणासारखं? अभंगाचं तृतीय चरण. दोरी चिरे तोपे पडिले कांचन, दोरे चिरे तोपे पडिले कांचन. पडिला कांचन,
इतक्या प्रेमाने माझ्याकडे पाहू नको. काय होईल? प्रेम होऊन जाईल. विठाला मी आपल्या मराठीत सांगून गेलो. विठाला लक्षात ठेवा, प्रेम सुद्धा एका पाहण्याने होत नाही महाराज, सारखं सारखं पाहावं लागतं. म्हणून महाराज म्हटले तुम्हाला जे मिळवायचे ते सुद्धा एका एका टप्प्यात मिळणार नाही, एका प्रयत्नात साध्य होणार नाही. मग ते प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागतील, पुन्हा पुन्हा करावे लागतील. कशा पद्धतीने? महाराजांनी दृष्टांत म्हणजे उदाहरण आपल्या समोर ठेवलेले. कोणतं? दोरे चिरा कापे पडिला काचनी. दोरा जो आहे ना तो दगडावर परत 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 घर्षण करतो. परत परत घर्षण केल्यामुळे काय होतं? कणखर असणारा टणक असणारा दगड, त्या दगडाला सुद्धा विते एवढी भेग पडते, म्हणजे कापणी पडते, तिथे तो दगड देखील कापला जातो. म्हणून तुम्हाला जे मिळवायचं आहे ना ते एखाद्याला एका प्रयत्नात मिळेल, आपल्याला कदाचित त्याच्यापेक्षा अधिक प्रयत्न करावे लागतील. पण त्याला एका प्रयत्नात मिळालं मग मला काय नाही असं नाही. आपल्याला थोडे अधिकचे प्रयत्न करावे लागतील. पण काही थोडेफार प्रयत्न केले आणि मिळालं नाही म्हणून जर आपण शांत राहिलो तर महाराज म्हणतात तसं चालणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर. ट्राय बट डोंट, तुमचं पाठ नाही का? ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. रडणाऱ्यांना जगावर विजय मिळवता आला नाही, लढणाऱ्यांना विजय मिळवता आलेला आहे. रडून भागणार नाही, रडून चालणार नाही. मग त्या दोरीप्रमाणे, आता हे उदाहरण वर्तमान काळामध्ये कालबाह्य झालेले, कारण मी सुद्धा मोठ पाहिलेली. तुम्ही तो विहिरीच्या काठावर असणाऱ्या दगडावरून किती वेळा घर्षण करतो? अहो कितीतरी वेळा, करोडो वेळेला त्या नाडाने तो दगड असा घासलेला आहे. परिणाम काय झाला? आजही जुन्या विहिरी पाहिल्या तर आपल्याला तिथे तो कोचा चिरा पडलेला आपल्याला दिसतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या दोरीच्या एका प्रयत्नाने ते झाले का? म्हणून तिने त्या दोरीने जसं सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. प्रयत्न करणं वेगळं आणि प्रयत्नात सातत्य ठेवणं वेगळं. आपण प्रयत्न करतो पण कधी, आता पहा, बऱ्याच आई वडिलांना वाटत असेल काय हे सप्ताहाचा भोंगा सुरू झाला, इथे पोरांच्या परीक्षा सुरू झाल्यात. आज 12वीचा मराठीचा दुसरा पेपर होता, बरोबर. अनेक परिसरामध्ये ज्यांच्या घरापर्यंत आवाज जात असेल, ज्यांची लेकरं 12वीला असतील, ते म्हणतील हे काय नसता उद्योग, पोरांच्या परीक्षा समोर आहेत आणि इकडं मंदिरात भोंगे लावलेले. बऱ्याच असणाऱ्यांना सप्ताहाचे भोंगे त्रासदायक वाटतात, नवरात्रीचे वाटत नाही. विठाला कारण मग तेव्हा दांड्या खेळायला मिळतात, मैतो आरती उता आहे की नाही? मग तेव्हा दांड्या खेळायला मिळतात, तिथे अडचण होत नाही, तिथे डीजेचा आवाज त्रास करत नाही. पण सप्त्याचा भोंगा सुरू झाला की बऱ्याच जणांचा भोंगा सुरू होतो. मला सांगा, मी एक प्रामाणिक प्रश्न माझ्या समोर, तुम्ही सर्व सुज्ञ आया बसलेल्या आहेत. आज जी परीक्षा असते ती कालच्या अभ्यासाची असते का? हो, कोण बोललं? वा वा, त्या मावशींसाठी टाळ्या वाजवा. अहो, वर्षाच्या अभ्यासाची परीक्षा असते. काल अभ्यास करायचा ना आज पेपरला जायचं असं नाहीये. उलट जी हुशार मुलं असतात, मी सुद्धा माझा अनुभव सांगतो, उद्या पेपर असलो की मी आज निवांत आराम करायचो. याच्यावरून काय सांगायचंय, मी पण हुशार होतो. विठाला म्हणजे वर्षभर जो अभ्यास आपण केलेला आहे त्याची परीक्षा आहे. त्यामुळे अभ्यासू मुलं उलट परीक्षेच्या आधी थोडं डोकं शांत ठेवतात. ते फार पुस्तकामध्ये डोकं घालत नाही, किंवा मग त्यांचे हे पण प्रयोग नसतात काय की आता उद्या VIP कोणतं, मग तोही प्रयोग ते करत नाही. मग ते निवांत असतात. त्यांना माहिती आपण वर्षभर कस लावून अभ्यास केलेला आहे आणि उद्या आपल्याला आनंदाने पेपर द्यायचा आहे. म्हणजे त्याने अभ्यास वर्षभर केला, सातत्याने केला, परत परत केला, त्याच्याकरता परीक्षा ही सोपी ठरलेली आहे. महाराज म्हणतात ती दोरी सुद्धा दगडावरून पुन्हा पुन्हा घर्षण करते. परिणामतः कणखर असणारा दगड सुद्धा दुभंगला जातो. पुढे महाराजांनी उदाहरण सांगितले ते विषाचं. काय उदाहरण सांगितले? विष खऱ्या अर्थाने मानवाला मारक आहे की तारक आहे? गणपत भाऊ, विषाने माणसं मरतात की जगतात? मरतात, बरोबर ना? विष पिलं की माणसं मरतात. पण तुकोबराय म्हणतात विष सुद्धा थोडं थोडं जर आपण घेतलं महाराज ते पचनी पडू शकतं. आणि बरेच बहादर विष पचनी पाडतात.
सांगू तुम्हाला, गावात वरात असती आणि वरातीला मग काही मित्रमंडळी एकत्रित येतात. अनेकांना लगेच लगेच कळालं बरं का. वरातीला मित्र एकत्र आले की एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, अरे रात्रभर नाचायचंय आपल्याला, सकाळपर्यंत उतरून जाती. एकच प्याला सुधाकरा, एकच प्याला घ्यायचा आहे, सकाळपर्यंत उतरणार आहे. पण त्या सुधाकराला माहिती नसतं, हा एकच प्याला आपल्याला मदिरा मंडळाचा अध्यक्ष बनवणार आहे. विठाला आता विज्ञान सांगतं अल्कोहोल. दादा श्रीकृष्णा, अल्कोहोल काय आहे? दादा तुम्हालाच म्हटलं विष आहे का नाही? अल्कोहोल काय आहे? विज्ञान सांगतं अल्कोहोल हे विष आहे. पण ते अल्कोहोल नावाचं विष सुद्धा काही काही जणांना असं पचतं. काही जण म्हणतात, महाराज आमचा काय व्यवसाय, आम्ही ड्रायव्हर आहे, आम्हाला गाडी चालवावी लागते. म्हणजे गाडी व्यवस्थित चालावी याकरता आधी आम्हाला आमच्यात पेट्रोल टाकावं लागतं, नंतर गाडीमध्ये टाकावं लागतं, तेव्हा गाडी व्यवस्थित चालते. म्हणजे मी काय पिणाऱ्यांची फार स्तुती करण्याकरता आलेलो नाहीये, मला निंदाच करायची आहे त्यांची, पण मी जरा सोजवळ भाषेत करतोय. ऐकणाऱ्यांनी लक्षात घ्या आणि आजच विचार करा की आता बदल करू. पहा ना, हे तरुण मंडळी गंध लावल्यावर किती देखणे दिसतात बरं. पहा बरं ह्या दादांकडे किती सुंदर सात्विक चेहरा दिसतोय. अहो हे आपला स्वाभिमान आहे, पण आपण गहाण ठेवलाय. आपल्याला नको वाटतं, गंध टिळे लावणारे आपल्याला बुरसटलेल्या विचारसरणीचे वाटतात, मागासलेले वाटतात. ते इकडे तिकडे फाटलेल्या पॅन्टी घातले की आपण म्हणतो हो पुढारलेले आहेत ते, आहे की नाही? पण खऱ्या अर्थाने ते पुढारलेले नाही, ते मागासलेले आहेत. आणि ज्याने आपला धर्म पाळला, ज्यांनी आपली संस्कृती जोपासली, तेच पुढारलेल्या विचाराचे आहेत. विठाला पण महाराज म्हणतात विष सुद्धा थोडं थोडं जर घेतलं तर ते पचनी पडण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते. आम्ही लहान असताना चंद्रकांता नावाची मालिका होती, त्याच्यामध्ये तो विलन आला, त्याची एंट्री झाली की लगेच सर्प काय करायचा, दंश करायचा त्याच्या जिभेवर. आम्हाला वाटायचं सर्प चावला की माणसं मरतात, पण त्याचा तो रोजचा प्रयोग होता हे त्यांना दाखवायचं होतं. म्हणून विषकन्या नावाच्या कन्या सुद्धा आपण पुराणामध्ये अनेक ठिकाणी वाचलेले आहेत. म्हणजे त्या काय करायच्या, थोडं थोडं विष घ्यायचं आणि मग त्यांनी दंश केला की माणसं मरायची. म्हणजे विष हे मारक आहे, पण थोडं थोडं जर पिलं तर ते तारक सुद्धा आहे. तुम्ही पहा, आजही अनेक औषधांमध्ये सुद्धा काही अंशी विषाचा प्रयोग करतात. सर्पदंश जर झाला तर त्या सर्पदंशापासून वाचण्याकरता सर्पाच्याच विषापासून तयार केलेलं औषध वापरलं जातं. म्हणजे थोडं थोडं जर आपण विष घेतलं तर ते पचनी पडतं. ज्ञानोबराय म्हणतात, विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले, अभ्यासाचे नि बळे एकी गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे अभ्यासे केले. अभ्यासाने काय होऊ शकत नाही. महाराज म्हणतात, म्हणून दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे, म्हणजे विष पचनी पडे. अशा पद्धतीने अभ्यासाचं फार मोठं महात्म्य आहे. माझी वेळ जवळपास संपलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी काय अधिक सांगू तुम्हाला, तुम्ही जन्माला येतानाच अभ्यास प्रयत्नवाद शिकून आलेले आहात. कारण ज्या मातेच्या पोटामध्ये गर्भरूपाने तुम्ही त्या ठिकाणी आलात, त्यावेळेस त्या आईच्या गर्भात तुम्हाला स्वतंत्र जागा नव्हती. दिसामासाने तुम्ही वाढलात, स्वतंत्र जागा निर्माण केली. या उदाहरणाने आपल्याला जन्मजात प्रयत्नवाद प्राप्त आहे. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे कैची बैसण्याची आब, तुका म्हणे कैची बैसण्याची ठावा, तुका म्हणे कैसा बैसण्यासी ठावा, तुका म्हणे कैसा तुका म्हणे कैसी बैसण्याची ठाव, हे तुका म्हणे कैसी बैसण्याची
जठरी बाळा बाबा एका एकी. जठरी बाळा बाबा एका एकी. नव्हे ऐसे काही नाही अवघड. नव्हे ऐसे काही अवघड. जठरी बाळ नभे ऐसे काय काही अवघड. नाही काही वाढतो वरी ना रे
नाही कैवाड तोची वरी नाही कैवाड तोची वरी नव्हे ऐसे काही नाही ऐसे काही नाही अवघड नाही अवघड नाही अवघड सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. बोला बोला माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे कैसा बैसन्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचं उदाहरण सांगतायत. आईच्या पोटामध्ये जठरामध्ये जेव्हा आपण अंश रूपामध्ये होतो तेव्हा त्या पोटामध्ये स्वतंत्र आपल्याकरता जागा नव्हती. दिसामासाने दिवसाने जसे आपण वाढू लागलो तसं आईच्या पोटामध्ये आपण आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. जठरी बाळा वाव, वाव म्हणजे मोकळी जागा आणि ठाव म्हणजे ठिकाण. आईच्या पोटामध्ये बाळाला मोकळी जागा नव्हती. काळानंतर त्याला ती मिळाली. काही वेळ गेला आणि मग ती जागा उपलब्ध होत गेली. तसं मला वाटतं हे विश्व आईच्या गर्भासारखं विशाल आणि अथांग आहे. या विश्वामध्ये आपल्याला स्वतंत्र जागा आहे का? आपलं नाव आहे का? अजून तरी नाही. पण आपण जर आपल्या क्षेत्रामध्ये अचाट कर्तृत्व केलं आणि रात्रंदिवस पछाडून आपण कामाला लागलो तर ते कामच तुम्हाला तुमचं नाव दिल्याशिवाय राहणार नाही. क्षेत्र कोणतंच लहान आणि मोठं नसतं. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये स्वतःची चुणूक कशी दाखवता, स्वतःच्या बुद्धी कौशल्याने वेगळेपण कसं सिद्ध करता, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून यशाच्या शिखरावर एखादाच जातो पण तो रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब एक वाक्य कायम बोलायचे. ते म्हणायचे, स्वप्न त्याला नाही म्हणायचं जे पहाटे 10 वाजेपर्यंत झोपायला लावतं. एकाला विचारलं ना, अरे सूर्यवंशी 10 वाजले उठ की आता. तो म्हटला, मी अजून झोपणार का? माझी स्वप्न मोठी आहेत आणि ती स्वप्न पाहण्याकरता मला जास्त झोपावं लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब म्हणतात, स्वप्न त्याला म्हणत नाही की माणसाला जास्त काळ झोपायला लावतं. स्वप्न त्याला म्हणतात की माणसाची झोपच उडून जाते. त्याला स्वप्न म्हणा. तुमची झोप उडाली पाहिजे. तुम्हाला झोप लागता कामा नये. ते मिळवेपर्यंत मी थांबणार नाही, अशा प्रकारची दुर्दम्य इच्छाशक्ती अंतकरणामध्ये ठेवून आपण प्रयत्नाला लागलं पाहिजे. मी प्रारंभीच बोललो, हा अभंग निवडण्यामागे माझी हीच भूमिका आहे. तरुणांना वाटत असेल कीर्तनात काय ऐकायला मिळणार आहे, काहीतरी पांचट विनोद, सासूसुनाच्या गप्पा. पण बाबांनो, कीर्तन हे असं नाही. आपण सोंगाड्यांना बोलवतो, हा आपला दोष आहे. लक्षात घ्या. हां, आपण निकष लावले पाहिजेत. डॉक्टरकडे जायचं तर आपण पदवी पाहतो, BHMS, MD, MBBS. कीर्तनकाराची का पाहत नाही? हे दुर्भाग्य आहे की नाही? तो कुठे शिकला की नाही, काय त्याने अध्ययन केलं, कोणत्या गुरुची सेवा केली, त्याचं आचरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून वर्तमान काळामध्ये तरुणांनी जे काही कीर्तनाचं विद्रूपीकरण पाहिलेलं आहे ते कीर्तन नाही. ज्या कीर्तनातून उठल्यानंतर एक तरी विचार आपण घरी घेऊन जातो आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते की हो,
जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं म्हणायचे, ज्ञानोबरांनी असं सांगितलंय, नामदेव महाराजांची काय तळमळे, नाथबाबांनी समाजासाठी काय केलं, हे सगळं ऐकून जेव्हा आपण भारावून इथून उठू तेव्हा मला वाटतं गावागावातले खेड्यापाड्यातले कीर्तन आणि सप्ताह सार्थकी लागले. आपल्या सप्ताहाला चांगले दिवस आलेत, कारण ज्येष्ठ मार्गदर्शन करतायत, तरुण सहभागी आहेत. तरुणांनी अशीच आपली एक विचाराची मूठ बांधून तयार करा आणि अशा प्रकारे उत्तम रीतीने असेच सुंदर असे कार्यक्रम भविष्य काळामध्ये देखील आपण करत राहा. फार सुंदर पद्धतीने संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग लेखक असणारे संतश्रेष्ठ जगनाडे महाराजांची, संताजी महाराजांची आपल्यावर असीम अपार कृपा आहे. आपण त्यांचे कृपांकित आहात. त्यांची कृपा नक्कीच आपल्यावर होत राहील. आणि म्हणून या ठिकाणी संपन्न होणारा हा सप्ताह, आजच्या 4थ्या दिवसाची सेवा, आजच्या कीर्तनाचं सौजन्य श्री हरिभाऊ गंगाराम नेवगे या काकांकडे, या परिवाराकडे. अनेक परिवार पाहिले, पण एकत्र एक विचाराने नांदणारे परिवार फार कमी आहेत. त्यापैकी हा एक नेवगे परिवार आहे. अत्यंत दुर्मिळ. सगळी मोठी मोठी भावंड मंडळी एकत्रित, त्यांची मुलं एकत्रित, त्यांची मुलं, असा 5-25 जणांचा हा मोठा परिवार आहे. आणि म्हणून या बिंचूर गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न करत असताना विविध क्षेत्रातील मंडळी, कोणी मग अन्नदान, पडेल ती सगळी सेवा या निमित्ताने करत आहेत. या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांची नोंद आहे किंवा सहभाग आहे, त्या सगळ्यांवर भगवान शनेश्वरांची कृपा होईल. आणि आपल्या जीवनामध्ये जो काही अडचणीचा, संकटाचा काळ असेल, तो शनिदेवांच्या कृपेने निवारल्याशिवाय राहणार नाही. शनेश्वरांच्या पवित्र प्रांगणामध्ये संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांच्या छत्रछायेखाली आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. माझे सर्व गुरुबंधू मंडळी, सुंदर अशी गायकवाड साऊंड सिस्टम, विठ्ठलवाडी बिंचूर, फार सुंदर पद्धतीची सिस्टम. या ठिकाणी शूटिंग देखील चांगल्या पद्धतीने चालले. आमचे सगळे माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ मंडळी, गायनाकरता, मृदुंगमनी माझे सहकारी गुरुबंधू, आपणही मोठ्या बहुसंख्येने उपस्थित आहात. माझी वेळ संपून जवळपास मी तुमचा 20 मिनिटाचा अधिकचा काळ घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रती मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. तुकाराम 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 तुकाराम.